ट्रेडर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय की नवीन व्हिडिओमध्ये. बघा, जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललोच लॉट सायझिंग बद्दल, की लॉट सायझिंग तुम्ही जेवढे कमीत कमी ठेवाल, जेवढी मिनिमाइज ठेवाल, तेवढंच तुम्हाला तुमचा टार्गेट आणि एस एल पर्यंत ट्रेडला होल्ड करता येईल. त्याच पद्धतीने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा या मार्केटमध्ये येतात त्या टायमाला तुमचं जे कॅपिटल असतं, कारण की ऍक्च्युअलमध्ये होते काय, की भरपूर जण आहेत ना या मार्केटमध्ये ना इन्फ्लुअन्स होऊन येतात. कुठेतरी सोशल मीडियावर बघितलेलं असते त्यांनी, की 10,000चे 10 लाख कसे बनवायचे किंवा 1 लाख कसे बनवायचे. तर या कारणामुळे आहे ना बरेचशी लोक काय करतात मध्ये पहिल्याच टायमाला त्यांचा शिकायचा पिरियड असतो, त्यांना मार्केटबद्दल कोणत्याही गोष्टीचा अनुभव नसतो आणि ते डायरेक्टली या मार्केटमध्ये मोठ्या कॅपिटल सोबत येतात. आणि होते काय, एंड टू एंड बघा, तुम्ही छोटा कॅपिटल आणा किंवा मोठं कॅपिटल आणा, स्टार्टिंगला तुम्हाला शिकण्याच्या पिरियडमध्ये तुमचं कॅपिटल स्वाईप आउटच होणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक गोष्ट नेहमी तुमच्या माइंडमध्ये ठेवा, एज अ बिगनर जेव्हा येतात त्यावेळेस कमी कॅपिटलमध्ये सर्व गोष्टी शिकून जाण्याचा प्रयत्न करा, की टेक्निकली काय असतात किंवा फंडामेंटली काय असते किंवा मार्केटमध्ये ट्रॅपिंग कशी चालते. बघा, ट्रॅपिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मॅन्युप्युलेशन जे होते ना मार्केटमध्ये, त्यावर जर तुमची मोठी लॉट सायझिंग किंवा मोठं कॅपिटल लागलं असेल तर एका झटक्यात उडून जाईल. तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, या मार्केटमध्ये येताना कधी पण तुमचं कमीत कमी कॅपिटल वापरा, छोट्या कॅपिटलने शिकण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तोपर्यंत तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.